नमस्कार मित्रांनो, मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो साहिलच्या या ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला दिवस आहे 26वा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इतका स्पेशल असणार आहे. माझे कपडे बघून तुम्हाला समजलं असेल की आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत लग्नाला. आणि हे लग्न आहे आपल्या गावाला. सो आपल्यासोबत अजून एक जण जुळणार आहे. तर चला, मी आता त्याच्याकडे चाललो फ्रेश होऊन. तर जातो त्याच्याकडे, भेटतो त्याला, तुम्हाला दाखवतो कोण येतो. साथ जुड़े हैं अपने मिरर में, देखो ना आजिम भाई, वो अपने कपड़े को इस्त्री कर रहे। उनका कपड़े का इस्त्री होने के बाद अपन लोग निकल लेंगे यहाँ से. तर मित्रांनो, आता आपण आहे जांभूळगावात. आपल्याला जायचं आहे 2 तास लांब, जे की आळे फाट्याला. आणि तिथून पण आपल्याला, मला वाटतं, अर्धा 1 तासाचा सफर आहे. पण तिथे गेल्यावर आपण मस्तपैकी आपल्या गावची मिसळ आपल्या भावाला खायला घालणार आहे आणि मामाच्या घरी जाणार आहे. आणि बघूया पुढं काय 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 कसं काय होतं. आपले कॉलेजचे फ्रेंड्स पण भेटतील आपल्याला काही. सो माझ्यासोबत जुळून राहा, शेवटपर्यंत बघा. ओके, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट आहे. 700 सबस्क्रायबर तर आपले झालेत. इथून पुढचे 300 सबस्क्रायबर आहे तुमची जबाबदारी. कसे करायचे ते तुम्ही करायची आता. ओके, तर चला लागा कामाला, मी पण लागतो कामाला. सो गाइज, यू नो द ऑल इंडियंस रूल, 7:08 निकलने का. हमने 7 बजे निकलने का डिसाइड किया था. अभी 8 बजे, हम 8 बजे निकल रहे. अब इसलिए हमको देर नहीं होगी, क्योंकि 2 घंटे में हम पहुंच जाएंगे गांव में. तो ये है नाजिम भाई. अभी हम यहाँ से निकल रहे. ये देखो, ये इतनी बड़ी बड़ी सिंगापुर की बिल्डिंग है. मित्सुबिशी में रहते हम लोग, मित्सुबिशी. तो हम लोग यहाँ से अभी निकल रहे. बघूया पुढे काय काय होते. हिंदी मराठी आपलं सगळं मिक्स असणार आहे. तर बघूया, आपल्या गावाला जायचं आहे आपल्याला. आता इथून मला वाटते 100-150 किलोमीटर असेल. बघूया काय होते, किती मजा येते. 150 तर नाही, कमीच असेल. 70 किलोमीटर आहे. कधी पासून भेटते मला वाटलं एकच दिसलेला पहिला. त्याच्यानंतर फायनली मी जसं तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवलेलं, आपण इथे हॉटेल सायराजला थांबलेलो. तर आपल्या मित्राला पण आपण हॉटेल सायराजला घेऊन आले. ये ले खौफनाक सफर पार करते हुए आ गए हम लोग यहाँ तक. आता बघूया पुढं नाश्ता करूया आणि भेटतो तुम्हाला. आपल्याला मामाच्या घरी पण जायचं आपल्या बारक्या पिल्ला. देख के कैसा लग रहा है मिसळ दोस्तों. ये देखो मनू अपनी. पिछली बार मितांश सोया था, अब मनू सोई. मनू कुठे गेला मितांश? मितांश काय बघत हो? सेम वय बोधा दिसते हो. बघा ना, अहो मी इकडून मागून आलं, कॅडबरी आणायचं विसरलो. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. इस प्रकार से हमने शुरुआत करी है शादी को जाने के लिए. लेकिन प्लान तो अलग हो गया थोड़ा. रास्ते में धूल इतनी है ना, हमको ऐसा जगह जगह पे रुक के फ्रेश होना पड़ रहा है. रंग जाना नहीं चाहिए. चलो आता जाऊया पुढे. बघूया, आपल्याला एक आपल्या मित्रांनी लोकेशन पाठवले. बघूया तिकडे जाऊनच. महाराष्ट्रात इज्जत आहे.
तर मित्रांनो, हे जे पुढे चाललेत ना तिघे जण, हे आपले आहेत डिग्री कॉलेजचे फ्रेंड. आणि खूप वर्षानंतर आम्ही परत एकदा भेटले लग्नाच्या निमित्ताने. जे तुम्ही फुटेज बघितल्या मागं, त्या होत्या, ती ॲक्च्युली आमचा ग्रुप होता प्रोजेक्टचा. तर त्या ग्रुपमधले एका मुलीचं लग्न झालं. आणि हे जे तिघे जण आहेत ना, हे गाडी चालवत होतो मागे तिकडे. हे बघा, हे तुम्हाला खूप साऱ्या ब्लॉगमध्ये दिसले पण असतील. तिथं आपण कळम जायला गेलतो, कड्याच्या आईला गेलतो, बऱ्याच ठिकाणी गेलतो. त्याच्यातल्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये हे होते. तर पुन्हा एकदा आमची भेट झाली काही वर्षानंतर. हे दोघं तिघं जण असतात गुजरातला. आता पर्याय नाही, तिथं लय आवाज येत होता. म्हटलं काय करू. हे मागचं घर बघून पण तुम्हाला अंदाज आला असेल की आपण कुठं आले. आपण ह्याचा दसऱ्याच्या टायमाला व्हिडिओ केला तर आठवतं का? दसऱ्याच्या टायमाला आपला एक ब्लॉग होता. तर ते घर आता रिनोव्हेट झाले. मस्त मस्त. हात मिळव. अरे व्हिडिओ ए एवढ्या 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 छान आहे. तू तुझं नाव सांग. नाव सांग मनू. ए इकडे बघ, तुझं नाव सांग. तो दोस्तों, इस प्रकार से हम लोग निकल गए अपने घर की ओर. बहुत थक गए भाई आज, बहुत थक गए. सीधा सोने वाले. हमारा गांव कैसा था? अच्छा था एकदम, बहुत अच्छा. अपने गांव की याद आ गई. बारिश में बहुत आया था. बारिश में बहुत अच्छा रहता और भी अच्छा रहता. नेक्स्ट तर टाइम. चला मित्रांनो, आता जाऊया घरी. आणि आता हालत जरा बेकार झालेली, त्यामुळे आता डायरेक्ट घरी गेला भेटू. ओके, बाय बाय. तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या रूमवर. एकदम सुखरूप आणि मस्तपैकी प्रवास झालेला आहे. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी, काही महिन्यांनी आपल्याला आपले मित्र परत भेटले. आणि आपण आपल्या या कॉलेजच्या मित्राला आपलं गाव पण दाखवले थोड्या प्रमाणात. पूर्ण नाही दाखवलं. एक दिवशी त्याला बोलले मी, आपण येऊया एक दिवशी आपल्या गावाला, मस्तपैकी फिरूया वगैरे, नाही का. तर मस्तपैकी प्रवास झाला. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बस बाकी काही नाही, बोलायला काही नाही. विषय असे आहे की काहीच नाही. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम राहू द्या मित्रांनो. बोलूया आपण पुढे. ओके, चला भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये. बाय.